जय शिवराय मित्रांनो, मी रोशन वानखडे. माझ्या फार्मचे नाव आहे साई ॲग्रो आधुनिक गोट फार्म. माझ्या फार्मवर आज आलेला पहिला प्रॉब्लेम तुम्हाला सांगत आहे. आणि आज संध्याकाळी ड्युटीवरून आलो. ड्युटीवरून आल्याच्यानंतर माझी सवयच आहे मला फार्मवर व्हिजिट करायची, आणि मी व्हिजिट केली. आणि तिथे बघतो तर काय जी एक शेळी आहे आमची, तिला मला एक थोडा प्रॉब्लेम जाणवला. तर तो प्रॉब्लेम मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावं, कारण माझ्या फार्मवरचा हा पहिला प्रॉब्लेम होता आलेला. मी जवळपास एप्रिल महिन्यात काम चालू केलेलं आहे गोट फार्मचं. तर हा पहिला प्रॉब्लेम दिसला मला. तर मी डॉक्टर साहेबांना फोन केला आणि बोलावलं. तर डॉक्टर साहेब आले, त्यांनी चेक केलं आणि त्यांनी सांगितलं की हा मस्टर्टीज आहे. आपल्या भाषेत सांगायचं झालं तर दगडी, आणि याला स्तनदाह असे पण आपण म्हणू शकतो. तर हा आमच्या याच्यावरचा पहिला प्रॉब्लेम होता. तर तुमच्यासोबत मला शेअर करण्याचं असं कारण की मी तर त्याच्यावर ट्रीटमेंट करेलच, पण जर तुमच्याही फार्मवर जर असा काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला पण त्याची माहिती असावं, आणि त्या माहितीचा आणि मी जे ट्रीटमेंट करेल याचा फायदा सगळ्यांना व्हावं, याच्यासाठी मला व्हिडिओ शेअर करावा वाटला आणि हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला. स्तनदाह म्हणजे जे सूज असते स्तनाला, त्याच्यामध्ये खूप वेदना असते, आणि त्या वेदनेमुळे तिला खूप तकलीफ होत असते. मस्टर्डीज, दगडी किंवा स्तनदाह हा आजार वेळेत समजला नाही तर शेळीपालनात आपल्याला खूप मोठं नुकसान पण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मग मस्टर्डीज म्हणजे काय, तर शेळीला स्तनाला जंतू संसर्ग झाला आणि त्यामुळे स्तनाला सूज, वेदना आणि दूध खराब होणे, याला आपण मस्टर्डीज किंवा दगडी किंवा स्तनदाह म्हणतो. आपल्या साध्या भाषेत जर सांगायचं झालं तुम्हाला मित्रांनो, तर शेळीला दूध देणारं स्तन जे असते ते आजारी पडलं. आता हा जो रोग आहे हा होतो कशानं, याचे कारणे काय असू शकतात, तर याचे कारणे अनेक आहेत. जसं की आपल्या माझ्या आणि डॉक्टर साहेबांच्या सोबत जी चर्चा झाली याच्या अनुभवातून तुम्हाला सांगतो की गोटा स्वच्छ असणे हे एक त्यांनी स्वतः पहिलं मेन कारण सांगितलं. आता ही शेळी जी आहे ही आपण दुसऱ्या जागून खरेदी केलेली आहे, घेतली घरगुतीच. तर आता आपल्याकडे आपली व्यवस्था व्यवस्थित आहे, पण त्यांच्याकडे काय प्रॉब्लेम होता ते आपल्याला माहीत नाही. तर त्याच्यामुळे होऊ शकतं की तिथूनच त्यांना म्हणजे जंतूचे जे आहे ते प्रॉब्लेम झाले असू शकतात, तर संसर्ग झालेला असू शकते. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला असावा. आपल्याकडे तर हा प्रॉब्लेम नाही आहे, स्वच्छ गोटा वगैरे आपला आहे, तर ठीक आहे तरी पण. आणि दुसरे कारण सांगितले डॉक्टर साहेबांनी, ओलसर म्हणजे जमीन ओली, घाणेरडेपणा याच्यामुळे पण, किंवा दूध काढताना आपले हात जे असते हे स्वच्छ धुणे महत्त्वाचे. आता दूध काढताना जर म्हटलं तर आपण प्युअर गावरानवर काम करतोमुळे आपण ते आपल्याला तर तो काही प्रॉब्लेम येणे शक्य नाही. पण कसं आहे, हा प्रॉब्लेम जे समजा बिटलवर किंवा काटेवाडी शेळीवर, ज्या शेळीला दूध जास्त असते या शेळीमध्ये दूध दोहण्याचं काम असते, तर त्यामुळे ते प्रॉब्लेम होऊ शकतात. तर तोही एक होतो प्रॉब्लेम. किंवा आपण जर घाणेरड्या भांड्यामध्ये पाणी वगैरे ठेवलं, अस्वच्छ पाणी वगैरे त्यांना भेटलं, तर त्यामुळे पण हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर याच्यामुळे स्तनाचा आकार छोटा होणे, स्तनामध्ये दुधीचे कांड्या तयार होणे, स्तनाला जखम होणे, तर हे प्रॉब्लेम दिसून येतात. जसं की तुम्ही बघत आहात, हे बघा या शेळीचे एक स्तन असं छोटं झालेलं आहे. दूध दोन्हीमुळे येते, कारण आपल्याला सुरुवातीलाच लक्षात आल्यामुळे आपण त्याच्यावर उपचार करत आहे. कारण नंतर जर लक्षात आलं असतं तर ते प्रॉब्लेम वाढू शकला असता. खूप मोठे पण याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात.
तर पिल्लांचे नखे किंवा दात स्तनाला जखमी करणे हा पण प्रॉब्लेम एक त्याच्यामध्ये दिसून येतो. आणि कधी कधी काय होतं की एखाद्या शेळीला दूध जास्त असते, तर दूध जास्त वेळ स्तनात साठून राहणे त्याच्यामुळे पण तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि जसं की तुम्ही बघत असा सध्या थंडीचं वातावरण आहे, तर थंडीमुळे पावसामुळे थोडं दुर्लक्ष जे होते आपले कधी कधी होऊ शकतात, तर त्याच्यामुळे पण हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर हे छोटी आहे पण मोठं आजाराचं कारण बनू शकते. आणि छोटं असं म्हणं की लगेच जर लक्षात आलं तर 2 दिवसच्या 3 दिवसच्या ट्रीटमेंटमध्ये हा आजार बरा होऊ शकतो. पण जर आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपली शेळी आपल्या हातून जाऊ शकते. जर तुमच्या शेळीला समजा आता तुमच्या फार्मवरी पण शेळी असेल, तर तुमच्या शेळीला जर असे काही लक्षणे दिसून आले तर तुम्ही पण वेळेतच सावध व्हा. ते लक्षणं पण सांगतो तुम्हाला, जसे की मला जाणवले म्हणून मी वेळेवर लगेच डॉक्टरांना संध्याकाळीच बोलावलं. शेळीचं स्तन कडक होते, म्हणजे दगडासारखं होणे, म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेत जे दगडी म्हणतो त्याला नावच त्याच्यामुळे पडलेलं आहे की दगडासारखं ते कडक होतो. आणि कोण्या शेळीला स्तनाला सूज आणि टेम्परेचर राहणे, चारा कमी खाणे, स्तनामधून पिवळसर दूध पाण्यासारखे किंवा असे गुठळ्या बनून निघाल्यावानी, जर दुधावरची शेळी असेल तर दूध कमी होणे किंवा पूर्णपणे दूध बंद पण होऊ शकतं. शेळी याच्यामध्ये टेम्परेचर तर राहतेच. आणि होऊ शकते की तिला जर पिल्ले असले, आता माझी शेळी ही तर 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे, पण जर समजा पिल्लू असलं तर ते दूध प्यायला पण त्याला नकार देते. कधी कधी असं पण होते की आपल्याला बाहेरून काहीच दिसत नाही, दूध पण खराब होते आतमध्ये, पण आपल्याला बाहेरून लक्षात येत नाही. याला सबक्लिनिकल मास्टायटिस म्हणतात. मास्टायटिस झाल्यावर आपण समजा याचं आता मग ठीक आहे, जे झालं तर झाल्याला तर काही हे नसते, पण जर झालं तर मग आपण काय केलं पाहिजे. तर याच्यामध्ये मी तर मित्रांनो तुम्हाला हे सांगायचं असं की महत्त्वाचं आहे म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ खास करून मी शेअर केलेला आहे. मला असं वाटते की आपण स्वतः याच्यावर न काही करता, जर आपल्याला माहिती असेल तर करू पण शकता, पण डॉक्टरांची सल्ला घेणे आवश्यक राहते. सल्ल्यानेच औषध देऊ शकता. डॉक्टरांची सल्ला घ्या, औषध द्या. तरीही तात्काळ काळजी म्हणून आपण आजारी शेळीला शेळ्यापासून वेगळं करा. त्याला कारण असं की हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे तिला कळपात ठेवू नका, तिला एक वेगळ्या याच्यामध्ये आपण ठेवून द्या. दिवसातून तिला मेन गोष्ट म्हणजे आपण जिथपर्यंत ट्रीटमेंट करत आहे 2-3 दिवस, तिथपर्यंत जर दुधाची शेळी असेल तर 2 ते 3 वेळा तिचं दूध काढा. त्याला नंतर आपल्याकडे कोमट पाण्याने स्तन वगैरे तिचं स्वच्छ वगैरे चांगलं धुवून घ्या, किंवा पोटॅशियम परमॅग्नेटचं पाणी टाकूनही आपण त्याला व्यवस्थित निर्जंतुकीकरण करू शकतो. आणि हा रोग होऊ नये म्हणून जर समजा तुमच्या याच्यावर जर ओलं वगैरे असं काही प्रॉब्लेम होत असेल तर गोटा कोरडा आणि स्वच्छ ठेवा, हे आपल्याला डॉक्टर सांगतात. आणि याच्यावर आता ट्रीटमेंट पण आपली चालू आहे. या ट्रीटमेंटचा व्हिडिओ तुम्हाला सविस्तर ट्रीटमेंट काय झाली आजची आणि उद्याची, तर या 2 स्टेटमेंटचा व्हिडिओ तुम्हाला मी टोटल मेडिकल आणि डॉक्टर साहेबांशी मुलाखत हे घेऊन तुम्हाला मी सांगणार आहे. आपण डॉक्टर साहेबांकडूनच या गोष्टीवर पूर्ण सविस्तर माहिती घेऊ आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही पूर्ण माहिती देईन. तरी पण आता आपण डॉक्टर साहेबांनी काय केलं, स्तनाच्यामध्ये जे औषधे असतात वेदनाशक अशा प्रकारचे त्यांना आपण इंजेक्शन सध्या दिली. आता याच्यामध्ये काही सांगतात की आपण घरगुती उपाय असतातच काही जण. आता ज्याला परफेक्ट माहिती आहे त्याने केले तरी हरकत नाही, पण ज्याला माहिती नाही त्याने काही उपाय असे घरगुती उपाय करू नये, म्हणजे की जेणेकरून स्तनात काही टाकू नये. स्वतः जर त्याला इंजेक्शन देता येईल तर त्यांनी इंजेक्शन द्यावं, पण जर स्वतः
इंजेक्शन नाही, त्याला जर नाही देता येईल तर त्याने टाळावं. आणि बकरीखाली जर पिल्ले असेल तर त्या पिल्लांना ते दूध पाजू नये. आणि मी जसं पहिले सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की शेळीला वेगळं करायचं. शेळीला वेगळं करणं खूप महत्त्वाचं आहे. आता मस्टॅटिसपासून आपण बचाव पण करू शकतो. म्हणजे आता कोणी म्हणाल की बा ठीक आहे, हा रोग आल्यावर तर आपण समजा उपचार करू, पण आपल्या गोट्यावर हा रोग आलाच नाही पाहिजे. ही बघा ट्रीटमेंट तर आपली चालूच आहे. हे बघा बकरीला आपण आता इंजेक्शन वगैरे दिलेले आहे. पण आपल्या गोट्यावर हा जर प्रॉब्लेम आलाच नाही पाहिजे तर गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. आणि स्वच्छता आपल्या फार्मवर असली पाहिजे. जेवढा फार्म आपला स्वच्छ राहील तेवढं चांगलं. आणि जसं तुम्हाला मी सांगितलंच आहे, बिटल झालं, काटेवाडी शेळी झालं, त्यामुळे दूध वगैरे काढताना आपले हात स्वच्छ धुवा, स्तन पाण्याने धुवून घ्यावं, पिल्ल्याचे नखे वगैरे वेळेवर कापावं आणि दूध पूर्णपणे काढायचं. आजारी शेळीला वेगळी ठेवा, नेहमीपणे त्याचं निरीक्षण ठेवा. आता याच्यावर आपण हा आजार लहान वाटतो आपल्याला, पण नुकसान खूप मोठं करतो. तर याची वेळेत ओळख, योग्य उपचार आणि शेळीला पूर्णपणे बरी होते. पण करायसाठी आपल्या फार्मवर आलेला जो प्रॉब्लेम आहे त्याला आपण पूर्ण ट्रीटमेंट केली तर याच्यापासून 3 दिवसाची किंवा 2 दिवसाची ट्रीटमेंट डॉक्टर साहेब करतात याला, आणि हे आजार पूर्णपणे बरे होऊ शकतो. आता कसं आहे मित्रांनो, हा अनुभव जो आहे ना, हा आला हे चांगला आहे की आपण एक अनुभवातूनच शिकून जातो. आता बघा, हे पाणी टाकलं तर थोडं हे इंजेक्शन भारी असते, तिला थोडंसं वेदना होतात, त्याच्यापासून तडफड होते. तर तिचं मस्तिष्क थोडं शांत राहावं, जर डॉक्टर साहेबांनी सांगितलं थोडं पाणी त्याच्यावर टाकायचं. तर याच्यामधून जर तुमच्याही फार्मवर असे काही अनुभव असेल तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर जरूर करून घ्या. तर बघा, या वेळेचे जे प्रॉब्लेम आलेले आहेत आपल्याला, हे प्रॉब्लेम आपल्या शेळीला यावू नये याच्यासाठी आपण स्वच्छतेचा आणि हे सांगितलेलं आहे. तरी पण मी तुमच्यासाठी आता जवळपास मला असं वाटते की उद्या जे आपली ट्रीटमेंट होणार आहे, आजची तर मी ट्रीटमेंट तुम्हाला सांगणारच आहे, आजची जी ट्रीटमेंट झालेली आहे, पण तरी पण उद्याला पण मी एक ट्रीटमेंटचा व्हिडिओ टोटल आणि डॉक्टर साहेबांच्या मुलाखतीसहित, म्हणजे असं नाही की आपण स्वतः त्याला हे करू, आपण डॉक्टर साहेबांची एक छोटीशी मुलाखत घेऊन घेऊ याच्यावर, की डॉक्टर साहेब जे सांगणार आहेत ते आपल्याला सविस्तरपणे आपल्याला ते माहिती देतील त्याच्यावर. तर सविस्तर मेडिकल ट्रीटमेंट तुम्हाला मी त्याच्यावर सांगणार आहे. आणि बघा, फार्मवर आल्यावर मी कहून सांगतो तुम्हाला की आपलं जरी आपण स्वतः आजार नसन राहत तरी फार्मवर काळजी घेणं, लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. मी आल्याच्यानंतर बघा, हा एक प्रॉब्लेम होता, पण मला एक दुसरा प्रॉब्लेम माझ्या फार्मवर दिसून आला की एक शेळी थोडीशी लंगडत होती समोरच्या पायामध्ये. तर कसं असते, आपण दुर्लक्ष करून याच्यामध्ये चालत नाही. त्याला कारण आहे की आपण जर समजा दुर्लक्ष केलं तर ते जे आजार असतात हे वाढू शकतात. वाढू याच्यासाठी शकतात की आपण दुर्लक्ष केल्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला ट्रीटमेंट ती वेळेवर मिळत नाही. डॉक्टर साहेब सांगत आहे, डॉक्टर साहेबांसोबत चर्चा करत आहे की काय झालं. बघा, पिल्ले पण आमचे खूप ॲक्टिव्ह आहेत, तशी मी पूर्णपणे काळजी घेतोच. पिल्ल्यांची जी क्वालिटी आहे माझ्या ती पण चांगली आहे. हे आमचे काका आहेत, चांगलं लक्ष देतात वगैरे तसे. पण कसं असते, मालक म्हणून एक आपलं काम आहे. आपण जर स्वतः समजा मी ड्युटी करून हे काम करतो तर त्याला ते महत्त्वाचं आहे की आपण त्याच्यावर लक्ष असणे महत्त्वाचं आहे. तर
ही आमची शेळीची नवीन वर्षातली खरेदी होती. हे जे 2 शेळ्या बघत आहे ना तुम्ही, काळी आणि ती, हे आता जिला ट्रीटमेंट करणार आहे, ही नवीन वर्षात खरेदी केलेली होती. हे पण बाहेरून आलेली शेळी आहे आपल्याकडे. आणि 6 तारखेला तिने मस्त छान पिल्ल्यांना 2, एक पाट आणि एक बोकळाला जन्म दिला. तर बकरीचं बघा, प्रॉब्लेम कोणताही असो, कसं असते, तिला वेदना जर असल्या तर तिला टेम्परेचर हे वाढू शकतं. तर डॉक्टर साहेब म्हणतलं आपल्याला की आपण टेम्परेचर घेऊन घेऊ. तसं वाटत तर नाही म्हणे, पण आपण एक घेऊन घेतलं तर हरकत नाही राहत. तर आपण त्या शेळीचं टेम्परेचर चेक करत आहोत. आणि टेम्परेचर चेक केल्यानंतर असं दिसून आलं आम्हाला की तिला ते एवढे टेम्परेचर नाही आहे. पण कसं असते, टेम्परेचर चेक केल्याच्या नंतर तुम्हाला तिला परफेक्ट जे मेडिसिन आहे ते आपण तिला देऊ शकतो. तर कसं असते मित्रांनो, आपण जर समजा या शेळीकडे दुर्लक्ष केलं, शेळी पालन हे असं आहे, आपण याच्यामध्ये दुर्लक्ष करून चालत नाही. दुर्लक्ष केल्यामुळे काय होईल की शेळीपालनात जो लॉस होतो, जे लोक म्हणतात की मला लॉस होतो, मला काही जणांनी सल्ला दिली होती की बा गावरान शेळीमध्ये काही पडलेलं नाही. पण कसं आहे, मी ड्युटी करून मी घेतलेलं आहे, ट्रेनिंग वगैरे घेतलेलं आहे. पण ट्रेनिंग कसं असते, ट्रेनिंग हे तात्पुरतं ट्रेनिंग असतात. ट्रेनिंगला काही एवढं महत्त्व व्हॅल्यू आहे नाही. तर ट्रेनिंगचं कसं आहे, आपल्याला ट्रेनिंगमध्ये थेरॉटिकली जे शिकवलं जाते, पण फार मोर जे आपल्याला प्रॅक्टिकली जे प्रॉब्लेम येतात ते फेस करावे लागतात. आणि त्याच्यामधूनच आपण त्या गोष्टी काही शिकू शकतो. तर माझं म्हणणं असं आहे की काही जणांनी आपल्याला सांगितलं, पण माझं म्हणणं असं होतं की आपण जी गावरांपासून सुरुवात केली ते याचमुळे केली की आपल्याला ट्रेनिंग आणि अनुभव ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या होत्या. आपण त्याच्यामधून पूर्ण अनुभव घेऊन घेतला आणि अनुभवामुळे आपण त्याच्यातून शिकलो आणि एक एक प्रॉब्लेमला आपण शेअर करत आहे. आणि आता या शेळीचा जो आजार आहे, हा बघा, इथून तिला थोडंसं प्रॉब्लेम होते. तर त्या प्रॉब्लेमला आपण ट्रीटमेंट करत आहे. आता तिचं आपण टेम्परेचर घेतलेलं आहे. टेम्परेचरच्या नंतर आता पूर्ण डॉक्टर साहेब तिला चेक करत आहे, पण काही असं एवढं प्रॉब्लेम नाही आहे म्हणतात. तरी आपण जी तिला इंजेक्शन वगैरे द्यायची होती ती पूर्ण दिलेली आहे. आणि डॉक्टर साहेबांच्या मते तर काही एवढं प्रॉब्लेम नव्हता. पण कसं आहे, तिला थोडंसं बरं जर झालं तर फारच लवकरात लवकर तो प्रॉब्लेम आपल्यापासून नील होईल. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला, आणि मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मेडिकलची आणि ट्रीटमेंट जी झाली ही डॉक्टर साहेबाकडूनच सांगेल. पूर्ण माहिती त्याची तुम्हाला दिल्या जाईल. जे पण ट्रीटमेंट झाली 3 दिवसाचे 3 व्हिडिओ मी तुमच्यासाठी बिलकुल आवर्जून उद्या डॉक्टर साहेबांची मुलाखत आपण घेऊ. पण हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल किंवा तुमचे काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या फार्मर जर असे प्रॉब्लेम आले असेल तर मला कमेंट जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि शेअर करा की जेणेकरून ही ट्रीटमेंटची व्हिडिओ आपल्या शेळीपालकापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि चॅनलला लाईक केल्याशिवाय जाऊ नका, लाईक जरूर करा.